जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती 2025चं जे काही रजिस्ट्रेशन आहे, तर ते रजिस्ट्रेशन अंतिम टप्प्यात सध्या बघा असल्यामुळे ज्यांचं बाकी असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसाला म्हणजे 1 जानेवारी 2026ला महत्त्वाचा या ठिकाणी शिक्षक पद भरतीची जी काही रिक्त पदं आहे, तर ती रिक्त पदं भरण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे आणि तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात देखील माहिती घेतली आहे. त्यानंतर महत्त्वाचं आपल्याला जे काही विशेष शिक्षक येतात त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जे काही क्रीडा शिक्षक आहे तर त्या क्रीडा शिक्षकांचं देखील महत्त्वाचा या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय जाहीर झाला आहे. नेमकी पदं किती रिक्त आहे किंवा काय त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती या ठिकाणी GR मध्ये देण्यात आली. तर त्यानुसार आपण सविस्तर बघा डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक संदर्भात किंवा इतर जे काही विशेष शिक्षकांची जी पदं आहे तर त्या पदांना ह्या ठिकाणी विचारणा करत होते की सध्या ही पदं शिक्षक भरतीमध्ये जी काही 2025ची शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये येणार आहे किंवा नाही. तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जो काही क्रीडा शिक्षक आहे तर त्या क्रीडा शिक्षकासंदर्भात महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तर तो इथं बघा आलेला आहे. आता हा शासन निर्णय जो आहे तर ह्या ठिकाणी बघा आताचा लेटेस्ट शासन निर्णय 2 जानेवारी 2026 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा. ह्याचा जो मजकूर आहे तो म्हणजे जिल्हा परिषद आस्थापनेवरील पायाभूत पदाची म्हणजे प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत अशा आशयाचा इथं हेडिंगमध्ये देण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं इथं जे काही संदर्भ घेतलेले आहे एकूण बघा 4 संदर्भ इथं घेण्यात आले. त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे 2019चा, त्यानंतर 2024चा शासन निर्णय, 2024चा परत शासन निर्णय आणि या ठिकाणी 21/8/2025चा जे काही शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. तर हे सध्या या ठिकाणी बघा संदर्भ घेण्यात आले. आता ह्याच्यामध्ये जी प्रस्तावना आहे तर ती प्रस्तावना आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी संदर्भ क्रमांक 1 शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषद आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदाची प्राथमिक म्हणजे संख्या जी आहे तर ह्या ठिकाणी संख्या दाखवण्यात आली 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत समूह साधन केंद्राची पुनर्रचना जी असेल तर ती करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सध्या स्थितीत 4,860 समूह केंद्र सध्या बघा या ठिकाणी अस्तित्वात आहे. म्हणजे एकंदरीत जे काही जिल्हा परिषद अंतर्गत समूह साधन केंद्र आहे तर त्याची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने बघा त्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात आली होती आणि सध्या संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये किती समूह साधन केंद्र आहे तर ह्या ठिकाणी बघा 4,860 एवढे समूह साधन केंद्र अस्तित्वात आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये या ठिकाणी संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहे. शासन निर्णयातील या ठिकाणी परिपत्रक जे आहे 4.5.4 अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही क्रीडा शिक्षक आहे तर त्या क्रीडा शिक्षकाचं प्रत्येकी केंद्र स्तरावर ह्या ठिकाणी बघा एक जे पद आहे तर ते मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे जो क्रीडा शिक्षक आहे हा 4,860 पदाचा समावेश असलेला जो काही संवर्ग आहे तर तो निर्माण ह्या ठिकाणी करण्यात आलाय. म्हणजे क्रीडा शिक्षकाची प्रत्येकी या ठिकाणी 1 पदानुसार किती तर 4,860 एवढे जे काही पदं आहे तर त्या पदाचा या ठिकाणी नवीन जो संवर्ग आहे तर तो बघा या ठिकाणी निर्माण झालाय. ह्याची प्राथमिक स्वरूपात जी काही कार्यवाही होती तर ती बघा मागे देखील महत्त्वाचे जे शासन निर्णय वरील सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये देखील ही माहिती देण्यात आली होती. त्याच्यामध्ये या ठिकाणी जो काही विशेष क्रीडा शिक्षक आहे तर त्यांची 4,860 एवढी पदं जी आहे तर ती पदा सध्या बघा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे बघा इथं काय म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे जो विशेष शिक्षक आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी जो असतो त्या संवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आलंय. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे जो दिव्यांग विद्यार्थी अध्यापन करणार आहे हा 4,860 पदाचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. तर हे देखील बघा इथं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की उपरोक्त प्रमाणे प्रत्येकी 4,860 पदाचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झालेले आहेत. 2 संवर्ग म्हणजे या ठिकाणी एक म्हणजे विशेष शिक्षक जो आहे केंद्रीय तो म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी आणि दुसरा जो विशेष शिक्षक आहे तो म्हणजे या ठिकाणी क्रीडा संदर्भात, बरोबर. तर हे 2 जे काही संवर्ग आहे तर ते संवर्ग या ठिकाणी 4,860 पदाचा समावेश असलेले
या ठिकाणी निर्माण झालेले आहे. अर्थात काय, तर जिल्हा परिषदच्या आस्थापनावर मंजूर असलेल्या पदा या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही ही स्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आस्थापनावर पायाभूत पदाची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे जो शासन निर्णय आहे तर तो नेमका काय झालेला आहे तो देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे काही समूह साधन केंद्र आहे त्याच्यानुसार नेमकी पदं किती आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये शासन निर्णय जो आहे तर तो म्हणजे या ठिकाणी 1 ते 4 येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदाचा प्राथमिक अद्ययावत तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेला आहे, तो देखील तुम्हाला पुढे बघा दाखवतो. त्यानंतर 2 नंबरचा निर्णयमध्ये या ठिकाणी परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषद पदनिहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पदे, शिल्लक पायाभूत पदे याचा तपशील दर्शवण्यात आला आहे. एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेल्या मंजूर पदापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्याची पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार माननीय शिक्षण आयुक्त जे असेल त्यांना सध्या बघा असणार आहे. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत पदाच्या जे काही संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरत्या पदाचा समावेश इथं करता येणार आहे. तसेच बघा या ठिकाणी महत्वाचं, संच मान्यतेनुसार उपरोक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता संबंधित सर्वांनी या ठिकाणी बघा घ्यावी, अशा पद्धतीने देखील इथं सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की केंद्रस्तरीय विशेष जे काही क्रीडा व केंद्रीय स्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या 2 संवर्गाची बिंदू नामवली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील, अशा पद्धतीचा हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, तर हा सध्या बघा इथं निघालेला आहे. आता याच्यामध्ये जे काही क्रीडा शिक्षक आहे तर त्या क्रीडा शिक्षकांची 4860 म्हणजे या ठिकाणी जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा समावेश आहे. ह्याच्यामध्ये 2 संवर्ग येणार आहे. त्याच्यात केंद्रीय विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासंदर्भात आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी जो काही विशेष क्रीडा शिक्षक असेल, अशी 2 सध्या बघा या ठिकाणी पदं जी आहे तर त्याचा समावेश होणार आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार सध्या बघा या ठिकाणी पदं आहे तर ती पदं देखील देण्यात आली आहे. ही प्रत जी आहे तर हे बघा संपूर्ण जे काही या ठिकाणी सर्वांना देण्यात आली, त्याच्यामध्ये आपले जे काही प्रधान सचिव असेल बरोबर, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, त्यानंतर ग्रामविकास विभागाचे, त्यानंतर आयुक्त महोदय असेल महाराष्ट्र राज्य पुणे, हे संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग असेल त्या ठिकाणी जे काही कार्यालय आहे त्यांना देखील हे प्रत सध्या बघा इथं दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने हे जो काही संपूर्ण जिल्ह्याची जी माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली आहे. आता एकंदरीत ह्या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये जर बघितलं तर इथं बघा जिल्हा परिषदेचं नाव आहे मंजूर पायाभूत पदे, त्यानंतर 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्राची संख्या आहे, केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या, जे दिव्यांग विद्यार्थी अध्यापन करणार आहे त्यांची संख्या आहे, त्यानंतर विशेष शिक्षकांची जी काही क्रीडा शिक्षकांची संख्या, त्यानंतर 2 संवर्गासाठी वापरलेली जी काही पदं आणि या ठिकाणी शिल्लक पदं बरोबर, शिल्लक पायाभूत पदं अशा पद्धतीचा इथं देण्यात आले. आता उदाहरण जर इथं आपण घेतलं तर या ठिकाणी बघा अहिल्यानगर जर इथं बघा देण्यात आलंय, त्याच्यामध्ये मंजूर पायाभूत पदे किती आहे 11,967 बरोबर. त्यानंतर समूह साधन केंद्राची संख्या 246 या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये जे काही दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी विशेष शिक्षक 246 असणार, त्यानंतर या ठिकाणी शिक्षक जी संख्या आहे क्रीडाची ती 246 अशी किती झाले तर 492 आणि या ठिकाणी पायाभूत जी काही पदं आहे शिल्लक पदे तर या ठिकाणी 11,475 एवढी पायाभूत पदे आहे. तर अशा पद्धतीने इथं संपूर्ण जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांची बघा माहिती देण्यात आली. त्याच्यामध्ये या ठिकाणी अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बीड, त्यानंतर पुढचे जिल्हे बघा बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, त्यानंतर या ठिकाणी परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, पालघर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ अशी ही संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं देण्यात आली आहे बरोबर. तर ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी दोन्ही पदं मिळून या ठिकाणी 9,720 आणि प्रत्येकी 4,860 4,860 अशा पद्धतीची जी काही पदं आहे तर ती पदं सध्या इथं
दाखवण्यात आलेली आहे. तर ह्याच्यावर आता जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा विचारात घेऊन या ठिकाणी तपशील विचारात घेऊन करण्याच्या अनुषंगाने संबंधितांना सूचना देण्यात आली. तर त्यानुसार आता पुढील जी कार्यवाही ती सध्या बघा होणार आहे. तर हा सध्या क्रीडा शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा GR होता. त्यांची जी काही पदसंख्या आहे समूह साधन केंद्रावर 4860 एवढी सध्या बघा असणार आहे. प्रत्येक समूह साधन केंद्रावरती एक याप्रमाणे सध्या जी काही पद आहे तर ते पद ह्या ठिकाणी बघा मंजूर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षक आणि महत्त्वाचा या ठिकाणी दुसरा जो शिक्षक असणार आहे तो म्हणजे विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी आशयाचा हा शासन निर्णय इथं देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये 2025च्या पदभरतीमध्ये जी काही पवित्र पोर्टलमध्ये जी वेकेन्सी असेल तर ती मे बी आपल्याला पाहायला इथं मिळू शकते. तर हा महत्त्वाचा शासन निर्णय होता. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.